नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठाचे पदभरती निघालेली आहे। त्या पदभरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्नाचे निवडून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी घेऊन येत राहील आणि सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये पडणारे प्रश्न मी निवडून सांगणार आहेत। तर चला मित्रांनो, आता या व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, सर्वात पहिले प्रश्न आहे, 1 मे 1960 नंतर आतापर्यंत किती नवीन जिल्ह्याची निर्मिती केली गेली? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे ऑप्शन डी, 10 जिल्ह्याची निर्मिती केली गेली। आणि प्रश्न क्रमांक 2 आहे, उस्मानाबाद या जिल्ह्याचे विभाजन करून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर याचे उत्तर आहे ए, लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली। आणि प्रश्न क्रमांक 3 आहे, प्राकृतिक रचनेचे टिंब विभाग पडतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो बी, 3 विभाग पडतात। प्रश्न क्रमांक 4 आहे, कोकण किनारपट्टीचा शेवट दक्षिणेकडील कोणत्या नदीपर्यंत आहे? तर याचे उत्तर आहे, चौथीचे उत्तर आहे डी, तेरेखोल। प्रश्न क्रमांक 5 आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? तर 5चे उत्तर आहे डी, 1 आणि 2 बरोबर आहे, वज्रेश्वरी आणि पाली। प्रश्न क्रमांक 6 आहे, जयगडची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 6वेचे उत्तर आहे सी, रत्नागिरी जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, आचरा खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, 7वेचे उत्तर आहे बी, सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 8 आहे, सह्याद्रीची लांबी टिंब किलोमीटर आहे? तर 8वेचे उत्तर आहे मित्रांनो डी, 800 किलोमीटर आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, सह्याद्रीची सरासरी उंची टिंब मीटर आहे? तर 9वेचे उत्तर सी आहे, 900 मीटर आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची टिंब मीटर आहे? तर याचे उत्तर आहे बी, 1646। प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्रातील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकाचे शिखर कोणते? तर मित्रांनो, 11वेचे उत्तर आहे सी, सालहेर। प्रश्न क्रमांक 12 आहे, कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? तर 12वेचे उत्तर आहे ए, अहमदनगर जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 13 आहे, महाबळेश्वर या शिखराची उंची टिंब मीटर आहे? तर याचे उत्तर आहे बी, 1438 मीटर आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, खालील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा। अ, दातावरी, ब, राजापूर, क, उरण, ड, देवगण। तर याचे उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावायचा आहे। तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 14वेचे उत्तर आहे 14चे उत्तर आहे मित्रांनो बी, अ, ब, क, नाही, अ, ब, अ, क, ब, ड हे आहे, बी आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, शिवछत्रपती सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर 15वेचे उत्तर आहे ए, सिंधुदुर्ग। प्रश्न क्रमांक 16 आहे, खालीलपैकी जलदुर्ग किल्ला कोणता? तर मित्रांनो, 16वेचे उत्तर आहे डी, वरीलपैकी सर्वच आहे, जंजिरा, विजयदुर्ग आणि अर्नाळा। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? तर मित्रांनो, 17वेचे उत्तर आहे बी, सातारा जिल्ह्यात। प्रश्न क्रमांक 18 आहे,
कराड चिपळूण मार्गावर कोणता घाट आहे? तर मित्रांनो, कराड चिपळूण मार्गावर कुंभार्ले घाट आहे. सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जोड किल्ले आढळतात? तर मित्रांनो, 19चे उत्तर आहे ए, नाशिक जिल्ह्यात. प्रश्न क्रमांक 20 आहे, कात्रज घाट कोणत्या मार्गावर आहे? तर याचे उत्तर आहे 20व्याचे बी, मुंबई रायगड. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर खालीलपैकी कोणता घाट आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 21चे बी, आंबा घाट आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, तापी गोदावरी नद्यांदरम्यान सह्याद्रीचा कोणत्या डोंगररांगा आढळतात? तर मित्रांनो, 22चे उत्तर आहे ए, सातमाळा अजिंठा. प्रश्न क्रमांक 23 आहे, गोदावरी भीमा नद्यांदरम्यान कोणत्या डोंगररांगा आहेत? तर मित्रांनो, 23चे उत्तर आहे ए, हरिश्चंद्रगड बालाघाट. आणि प्रश्न क्रमांक 24 आहे, बालाघाट या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर मित्रांनो, 24चे उत्तर आहे सी, लातूर जिल्ह्यात आढळतात. प्रश्न क्रमांक 25 आहे, भीमा कृष्णा नदीच्या दरम्यान कोणत्या डोंगररांगा आढळतात? तर मित्रांनो, 25चे उत्तर आहे डी, शंभू महादेव डोंगररांगा. आणि प्रश्न क्रमांक 26 आहे, अजिंक्यतारा टिंबटिंब किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो? तर याचे उत्तर आहे डी, नाशिक जिल्ह्यात येतो.